नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे सर. तर पोलीस भरतीची तयारी करताना बरेच जण टेस्ट सिरीज सोडवतात, PYQ सोडवतात. पण नक्की त्याचं विश्लेषण कसं करायचं हेच बऱ्याच जणांना समजत नाही. म्हणजे बरेच जण असे म्हणतात की आम्ही टेस्ट सोडवतो पण आमचा स्कोअरच वाढत नाही आहे. तर बघा, तुम्ही कोणती टेस्ट सिरीज सोडवा किंवा PYQची टेस्ट सिरीज सोडवा, शक्यतो तुम्ही PYQ सोडवले पाहिजे. पण जर एखादी टेस्ट सिरीज सोडत असाल तर त्याचं विश्लेषण कसं करायचं. समजा तुम्ही 100 मार्काचा पेपर सोडवला, त्यामध्ये प्रत्येक विषयाचे किती प्रश्न आले हे बघायचं. ते एका कागदावर लिहून काढायचं. समजा इतिहासावरती 10 प्रश्न आले होते, तर 10 प्रश्नापैकी तुमचे किती चुकले. समजा 4 चुकले, तर 4 चुकले ते कोणत्या टॉपिकचे चुकले हे सुद्धा तुम्ही एका पेपरवरती लिहून काढायचं. याने काय होतं की नक्की जो आपला टॉपिक चुकतंय त्या टॉपिकवरती आपण जास्त मेहनत करतो. आपलं दर टेस्टच्या वेळेस काय होतं, आपण तोच अभ्यास जे आपल्याला येतं आहे, की जे आपल्याला कधी जरी विचारलं तरी आपल्याला त्याचं उत्तर येणारच आहे, तोच अभ्यास आपण जास्त करतो. आणि ज्या अवघड आहे त्याकडे आपण लक्ष देत नाही, कारण ते आपलं मागं चुकलेलं असतं म्हणून. त्यामुळं अभ्यास करताना किंवा विश्लेषण करताना हे असं विश्लेषण करा प्रत्येक विषयाचं, GK, GS, मराठी, गणित, बुद्धिमत्ता. एका टेस्ट विश्लेषणाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. नाहीतर उगाच आपलं किती 100 किती मार्क आले, 80 मार्क आले, संपला विषय, असं विश्लेषण करू नका. त्याने तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे. तर जास्तीत जास्त असं प्रत्येक विषयानुसार टॉपिकनुसार विश्लेषण करा आणि एकदा तुम्ही करून बघा आणि त्याचा फायदा होतो का नाही मला नक्की सांगा. धन्यवाद.